श्रीरामपूर शहरात मागील 8 दिवसात उत्सव काळात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। रामनवमी मिरवणुकीवरील दगडफेक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक व श्रीराम मंदिर चौक येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असताना आज जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत येथील सभागृहात तातडीची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचेवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची प्रमुख उपस्थितीत पोलीस अधीक्षक घारगे यांनी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील नागरिकांशी 2 वेगवेगळ्या बैठकी घेऊन संवाद साधला। यावेळी शहरातील वाढती गुन्हेगारी, हिंदू मुस्लिम समाजात उफळात असलेला वाद, शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा व्यापाऱ्यांना होणारा त्रास यासह आगामी काळात होऊ घातलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव काळातील सुरक्षा या संदर्भात नागरिकांनी चिंता व्यक्त करत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली। तातडीने घेण्यात आलेल्या या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की शहरात आता पूर्णपणे शांतता असून जनजीवन सुरळीत आहे। मिरवणुकीतील दगडफेक प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे। गुन्हेगारी मानसिकतेच्या आणि शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे। शहरात पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असून पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सांगितले। या ठिकाणी आज श्रीरामपूर शहरामध्ये भेट दिलेली आहे आणि विविध धर्माच्या लोकांना या ठिकाणी आम्ही भेटतो आहोत, त्यांच्याकडून ऐकून घेत आहोत आणि या ठिकाणी म्हणजे पुरेसं मनुष्यबळ पण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। जी एक घटना 3 दिवसापूर्वी घडलेली आहे, दगडफेकीची घटना, त्यामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे आणि आरोपी पण अटक झालेले आहेत आणि काही जे आपसामध्ये जे काही अविश्वासाचं वातावरण आहे तर त्या संबंधामध्ये आपण लोकांना आवाहन केलेलं आहे। लोकांच्या पण आपण ऐकतो आहोत आणि त्या दृष्टीने जी काही उपाययोजना आहेत ती आपण करतो आहोत। जे गुन्हेगारी मानसिकतेचे लोक आहेत किंवा जे शांतता बिघडवणारे लोक आहेत तर त्यांच्यावरती जे कारवाई करणं आहे, विशेषतः प्रतिबंधात्मक कारवाई आहे तर ती केली जाते आहे आणि या ठिकाणी निश्चितच म्हणजे एक श्रीरामपूरमध्ये एक शांतता आहे आणि नॉर्मल्स आहे। शहरातील नागरिक आणि पोलीस प्रशासनासोबत झालेली बैठक व प्रशासनाने दाखविलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शहरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।